तर हे असे प्रसंग जे आहेत ते देशावर आले होते. आजचा हा प्रसंग हा अख्ख्या जगावर आलेला आहे. तो फक्त भारत प्रसंग होते ते. आजचा हा प्रसंग संपूर्ण जगावर आलेला आहे. आपण इतर सगळ्या देशांचा केला आणि माहिती जर घेतली तर यापूर्वीच कितीतरी पटीनं भाववाढ झालेली आहे. काही ठिकाणी अजिबात मिळत सुद्धा नाही. पेट्रोलची भाववाढ, डिझेलची भाववाढ, सगळ्याची भाववाढ, आणि हे सगळं तुम्हीच रिपोर्टिंग करत असता, पाहत असतो. त्यामुळे आतापर्यंत जे आहे बराचसा उभा आहे. याचं कारण काय? प्रधानमंत्री मोदी साहेब सर्व सहकार्याने पूर्वी काही 27 देशांकडून डिझेल पेट्रोल येत होतं. आता जवळजवळ 45-50 देशांकडून वेगळा हळूहळू त्याने ते घेऊन येऊन टिकाव धरलेला आहे. तरीसुद्धा एकदम पहिल्यासारखी सर्वसामान्य परिस्थिती होणं कठीण आहे. इतरांपेक्षा आपलं चांगलं आहे असं निश्चित म्हणता येईल. म्हणजे तिघा टिप्पणी करण्याचं काही कारणच नाही. कारण तुम्हीच सांगता की शेजारी पाकिस्तानमध्ये, बांगलादेश, जपानपर्यंत अडचणी निर्माण झालेल्या आहेत या सगळ्या पेट्रोलियम पदार्थाच्यामुळे. त्याच्यामुळं साहजिक आहे की मग पुढच्या हे जे काही दिवस आहेत हे हळूहळू कुठपर्यंत जाणार आहे. ही लढाई इराण थांबणार आहे की नाही? थांबणार म्हणतात, परत सुरू करतात. तर अशा स्थितीमध्ये डामाडोल संपूर्ण जगात प्रकारचे जे आहे संभ्रम निर्माण झाले आणि अशा वेळेला सावरणं अतिशय गरजेचं आहे. इंदिराजी गांधी सोन्याच्या सुद्धा स्टेटमेंट एकेकाळी आलेलं होतं. तर देशाची ती परिस्थिती आज जगाची परिस्थिती आहे. आणि मग अशा वेळेला जे आहे जर जे प्रधानमंत्र्यांनी जे जे काही सांगितलेलं आहे त्याचा विचार आपण सगळ्यांनी करून त्याप्रमाणे वागणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण ही परिस्थिती जी आहे मला निर्माण केली. ही परिस्थिती आपण ज्या पदार्थांवर ज्या देशांमध्ये राहतो आहोत तिथल्या परिस्थितीमुळे ही सगळी निर्माण झालेली गोष्ट आहे. आणि त्याला काही दुसरा मार्ग नाही ना. धान्याच्या बाबतीत आपण धान्य पिकवा आपण सर्व करू, अरे ती एक क्रांती करा, तिथं काय सांगणार आपण? त्यामुळे एकदा की जे हे ते त्याला काळं सोनं म्हणू किंवा काय म्हणायचं हे एकदा मिळेल असं झालं की त्याचे परिणाम सगळ्यांवर होतात. वाहतुकीवर परिणाम होतात, कारखान्याच्या प्रोडक्शनवर परिणाम होतात, सगळ्या याच्यावर जे आहेत. अगदी आता काही 1-1.5 महिन्यापूर्वी तर सगळे रेस्टॉरंट बंद झाली होती, पण आपण हळूहळू 50% ती सुरू केली. तेव्हापासूनच हे अडचणी सुरूच आहेत. म्हणून त्यांनी सांगितलेल्या ज्या ज्या गोष्टी आहेत की याचा आपण त्या गोष्टीचा विचार करा आणि जपून त्या गोष्टी आपण वापरल्या पाहिजेत. महाराष्ट्राच्या बाबतीत म्हणाल तर पेट्रोल जे आहेत आपल्याकडे 1,59,317 किलो लिटर आज शिल्लक आहे. डिझेल 2,98,000 किलो लिटर, LPG 35,432 आणि केरोसिन जे आहे ते सुद्धा आपल्याकडे 4,000 किलो लिटर शिल्लक आहे. विरोधक असा आरोप करतात की नरेंद्र मोदी आणि त्यांच्या टीमचं विदेशी धोरण जे आहे ते चुकलं आणि त्यामुळे देशावर अशी आज परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि देश संकटात सापडलेला आहे आणि मोठ्या आर्थिक संकटाची ही सुरुवात आहे असं सुद्धा विरोधकांनी आरोप. पंतप्रधान यांची जर ही चुकी असेल भारताच्या, मग जपानचं काय झालं, चीनचं काय झालं, बांगलादेशचं काय झालं, युरोपियन देशांचं काय झालं, इतर देशांचं काय झालं? मग जागतिक प्रश्न निर्माण झालेला आहे, सर्वव्यापी प्रश्न आहे. हा फक्त आपल्या देशापुरता निर्माण झाला
नाही. विरोधी पक्षात टीका करायला काय हरकत नाही त्याला. परंतु हेही समजून घेतलं पाहिजे की हा जागतिक प्रश्न आहे, हा केवळ आपल्या देशाचा प्रश्न नाही. सर, आता परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराष्ट्रात, किती उपलब्धता आहे हे तुम्ही सांगितलंय, पण तरी सुद्धा येत्या काळामध्ये काही अशी संकटजन्य परिस्थिती होऊ शकते का? असं हे सगळं जे आहे होर्मुझच्या खाडीमध्ये जे काही सुरू आहे, अमेरिका आणि इराण यांचं जे भांडण सुरू आहे त्याच्यावरच या पुढच्या सगळ्या आहे, या सगळ्या गोष्टी अवलंबून राहतील. तो जर प्रश्न सुटला तर काहीच नाही. त्यामुळे तो प्रश्न 15-20 दिवसामध्ये सगळीकडे जी आहे शांतता होईल, ज्या आवश्यक गोष्टी सगळ्या मिळायला सुरू. नाना पटोलेंनी अशी टीका केली की पंतप्रधान नरेंद्र मोदी अपयशी ठरलेले आहेत मोदी, त्यामुळे दूर व्हावं अशी नाना पटोलेंची प्रतिक्रिया. काय त्या म्हणतात अपयशी आहे, परंतु मोदी प्रधानमंत्र्यांनी कसं म्हणता येईल? 3-3 वेळा प्रधान, त्याला अपयश कसं काय म्हणणार? आणि इतर ठिकाणी सुद्धा त्यांना विजय मिळतात, त्यांना अपयश ठीक आहे. पण विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. राज्यातले विरोधक मंत्र्यांवरती टीका करत आहेत. असं म्हणतात की मंत्री मोठ्या प्रमाणात तापा आणि तापे ज्याच्या गाड्या कमी केल्या पाहिजे, तुमचं काय मत? हळूहळू जे आहे सगळ्यांनीच या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. आपला करता येईल त्याचा विचार शासनानेच करायला पाहिजे. कारण प्रधानमंत्री मोदी साहेबांनी दिलेला तो सगळ्यांसाठीच आहे. चंद्रकांत पाटील म्हणतात हा निर्णय नाहीये, हा आव्हान आहे, त्यामुळे निर्णयासारखं पाहू नये तर आव्हान आहे. तेच आवाहन म्हणजे तेच आहे की ना, किंवा जरा थोडंसं जरा काटकसर ठेवा, कारण ही लढाई किती दिवस आणखी वाढते आहे हे मुक्त आहे सांगता येत नाही. म्हणून जरा काटकसरीनं आता आपण वागलेलं बरं असं त्यांचं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील म्हटलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने आवाहन करतात भारताची जनता त्यांना प्रतिसाद देते, मात्र त्यांनी त्यांच्या नेत्यांना देखील थोडं सांगितलं पाहिजे आणि काय उपाययोजना असणार आहे त्या सुद्धा स्पष्ट केलं असं त्यांनी म्हटलंय फेसबुकच्या पोस्टच्या माध्यमातून. राज ठाकरे यांचं म्हणणं बरोबर आहे. आणि मी आत्ताच सांगितलं की प्रधानमंत्री ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला तो संदेश मंत्री असतील, भारताचे इतर मंत्री असतील, नगरसेवक असतील, आम जनता सगळ्यांसाठी जो आहे हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. असा प्रश्न कसा याबद्दल एक आहे की केरोसिनचा वापर वाढवा म्हणून केरोसिन देतो आहोत, विकावा सगळे. त्याच्यानंतर इथेनॉलचा अधिक वापर कसा करता येईल याच्यावर विचार सुरू आहे. पण प्रत्यक्ष जे पेट्रोल आणि डिझेल आपल्याला जे जेवढं लागतं आपण कित्येक जे आहे आपल्याला आयातच करावं. जोपर्यंत ती जहाज सुटत नाही तोपर्यंत पहिल्यासारखं वातावरण नाही निर्माण होऊ शकणार पेट्रोल डिझेलच्या बाबतीमध्ये. पण प्रयत्न सुरू आहे किंवा याच्याऐवजी हे वापरा, इथेनॉलचा आहे त्याचा पण वापर करा, अशा वेगवेगळे जे आहेत प्रयोग सुरू आहेत. साहेब, गॅस पाईप कनेक्शन गॅस पाईप कनेक्शन हा इश्यू सगळ्यात मोठा होता मुंबईमध्ये. गॅस पाईपलाईन कनेक्शन हा मोठा इश्यू होता. स्टेटस काय आहे सध्या? लोक सोसायटीमध्ये ते करतायत का? आणि अनेक मंत्र्यांकडे बंगल्यांवर नाही ही वस्तू की आपलं अनेकांचं त्याच्याकडे फारसं काही लक्ष नव्हतं. परंतु नंतर एक दोन मी सांगितलं त्याप्रमाणे भारत सरकारकडे मिटिंग सुद्धा झाली दिल्लीला, आणि सुद्धा सांगितलं जिथे जिथे पाईपलाईन्स गेलेले आहेत तिथल्या लोकांनी गॅसच्या पाईपलाईन गेल्यात त्यांनी तो PNG गॅस वापरण्यासाठी ताबडतोब आणि तो PNG गॅस वापरा. आम्ही घेतल्या त्या लोकांच्या मागण्या वगैरे जे आहेत आणि इतर
त्यांना वाटून दिलेले आहेत. राज्यामध्ये सुद्धा वेगवेगळे जिल्हे वाटून दिलेत वेगळ्या लोकांना. त्यांनी पाईपलाईनचं काम करायचं, तर त्यांना सुद्धा आम्ही एक्सपिडाईट करायला सांगितलं. आणि दिल्लीत सुद्धा झाली, तिथं चर्चा झाली. लहानसांच्या काही परमिशन, शेजारच्या इमारतीची परवानगी लागायची, कोणाची परवानगीची गरज नाही. त्या लोकांना वाटायचं की आमचा गॅस कमी होईल. असं गॅस कमी होत नाही. जसं इलेक्ट्रिसिटी जी आहे ती कमी जास्त होत असते आपोआपच. कोणी जास्त वापरतं, कोणी कमी वापरतं. त्याचा दुसऱ्याने जास्त वापर म्हणून काय आपलं काही कमी होतं अशातला भाग होत नाही. तसं गॅसचं सुद्धा जे आहे आणि महानगरपालिकेने जे आहे या बाबतीमध्ये ताबडतोब परवानग्या दिल्या पाहिजेत अशा पद्धतीचे निर्णय झालेले आहेत. त्यामुळे की तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मलबार हिलवा राजभवनपर्यंत लोकभवन तिथे पाईपलाईन गेलेली आहे. परंतु वरच्या बाजूला जे आहे पाईपलाईन नव्हती. मी त्या दिवशी मीटिंगमध्ये त्यांना जे सरकारी अधिकारी आहे, ज्या मंत्र्यांचे बंगले आहेत, तिथे सुद्धा जे आहे पाईपलाईन गेली पाहिजे आणि PNGची गॅस त्यांनी सुद्धा वापरला पाहिजे. मग ते काम सुरू झालेलं आहे आता. साहेब, राष्ट्रवादीच्या पत्राचा वाद परत एकदा चर्चेचा विषय झालेला आहे. प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती कार्याध्यक्ष राष्ट्रीय स्तरावरची आहे का नाही याच्यावरून परत एकदा दुसऱ्यांदा जे पत्र इलेक्शन कमिशनकडे सुनेत्र पवारांनी दिलं त्यामध्ये उल्लेख नाही आहे. इव्हन जे पत्र समोर आले त्याच्यामध्ये तुमच्याही पहिल्या पत्रामध्ये उल्लेख होतो, तुमच्या पदाचा उल्लेख आता दुसऱ्या पत्रामध्ये दिसत नाही. काय खरंय नेमकं? माहिती मला पाहावं लागेल. आणि अशा काही ज्या गोष्टी असेल त्या आम्ही त्या मीडियामध्ये चर्चा करू इच्छित नाही. वहिनींनी त्यावरती एक ट्विट पण रात्री उशिरा केलं की ते क्लेरिकल मिस्टेक आहे, पण अशा पद्धतीची 2 वेळा मिस्टेक होणार तर वहिनींना काही वेगळं संदेश द्यायचा आहे? नाही, मी ते काय ऐकलं ते तुम्ही त्यांना विचारा. परंतु ज्या गोष्टी पक्षांतर्गत आहेत त्याच्यावर मी चर्चा करणं, कमेंट करणं बरोबर नाही. पण वारंवार पक्षाचे इंटरनल, कारण हे केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र आहे. मागच्या वेळेला एक पत्र बाहेर आलं होतं, यावेळेलाही पत्र बाहेर आलंय. घरचाच कोणी भेदी आहे का जी पत्र बाहेर काढली? कारण या बातम्या यायला कारण ही पत्र आहेत, ही पत्र जी इंटरनल पत्र आहे ती बाहेर कशी काय येते? मला वाटतं ही काही पत्र असतात ती तर पब्लिक डोमेनमध्येच असतात ना. जर इलेक्शन कमिशनकडे गेलं तर कुणाला ती पत्र मिळतातच ना. त्याबद्दल काय बोलायचं? समन्वय समिती जी आहे त्या समन्वय समितीत आपली आणि मुश्रीफ साहेबांची देखील नुकतीच नियुक्ती झाल्याचं कळतंय. आणि त्या ठिकाणी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल असताना कालच्या बैठकीत आपण देखील होतात. कुठेतरी साईडलाईन केलं जातं. मला तुम्ही उत्तर देऊन झालेलं आहे. ह्या ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्याच गोष्टीच्या त्या थोडंसं त्याच्यामध्ये आहे संभ्रम आहे. आणि जे काय तो संभ्रम असेल किंवा नसेल त्याची चर्चा पक्षामध्ये, मीडियामध्ये नाही. राष्ट्रवादीमधल्या अंतर्गत सर्वात जास्त चर्चेचा विषय असा होता. एका बाजूला वारंवार पत्र नावं चुकवून देणं, त्याची पद न देणं ही जनरल मिस्टेक नाही. तुम्ही इतकं राजकारण इतकं वर्षाचं पाहताय, त्यावेळेस केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आपण काही पत्र पाठवतो अशा ठिकाणी असे थोटे म्हणून मग हे बघ होतंय, हे वस्तुस्थिती ना. ठीक आहे, तुम्ही जे बोलला ते मी पक्षाच्या मीटिंगमध्ये बोलली. सर तुम्ही आता उत्तर दिलं मी तुम्हाला. सर आता रॉकेल ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलं रॉकेलचा वापर करा त्या पद्धतीने पुरवठा देखील म्हणजे पूर्ण देणार. यामध्ये आता घोटाळाबाज सुद्धा समोर घोटाळे करणारे म्हणजे जे दलाली ते मोठ्या प्रमाणात राखेलचा डिस्पेन्स करतील असं वाटतं. त्यावर तुम्ही नजर आहे का विभागाच्या आपल्या? जर तर याच्यावर मी उत्तर देऊ शकणार नाही. ॲब्रोटेटचे प्रश्न असं झालं तर तुझं काय होईल? दूरचा हा भाग काय आहे की ही जी साखळी जी आहे त्या बंद झालेल्या आहेत. म्हणजे एखाद्या गोष्टीची जी साखळी असते पुरवठादारांची, तर मध्यंतरीच्या काळामध्ये 10-12 वर्ष आपल्याला रॉकेलच बंद असल्यामुळे ती मुख्य विक्रेते, त्याच्यानंतर त्याच्या सबविक्रेते वगैरे वगैरे ही साखळीच तुटलेली आहे. ती पुन्हा निर्माण करण्यासाठी वेळ लागतो आहे, पण ती होते आहे. नीट परीक्षा ही घेतली 3 मेला, ती रद्द झालेली आहे. नीट परीक्षा
तर ती पुन्हा घेण्यात येणार आहे. त्यावर विरोधक आता म्हणजे निशाणा साधतात सरकारवरती. ठीक आहे, जे कन्सर्न मंत्री जे असतील ते त्याच्यावर बोलतील.